नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सिमिलॅरिटी आणि सिमिलॅरिटी मधला प्रॅक्टिस सेट 1.3 आज आपण पाहणार आहोत। ओके, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 वर चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ठीक आहे, तर आता आपण बघूयात प्रॅक्टिस सेट नंबर 1.3। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर मराठी मीडियमला असाल तर टेन्शन घेऊ नका। मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओच्या मराठीमधल्या लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। आणि त्याचबरोबर आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात मित्रांनो पुढे। प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मध्ये या ठिकाणी आपल्याला हे पहिले एक्झाम्पल दिसते। 1.3 मध्ये आपल्याला सिमिलॅरिटीच्या ज्या काही टेस्ट आहेत त्यांचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे। बघा या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की बाबा इन फिगर अँगल ABC इज इक्वल टू 75 आणि अँगल EDC इज इक्वल टू 75। दोन अँगल जे आहेत त्यांचे मेजर दिलेत, इथं 75 इथं 75, असे दोन मेजर दिलेले आहेत। आणि काय सांगितलं बाबा, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट। कुठले दोन ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर आहेत आणि कुठल्या टेस्टनुसार सिमिलर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। ओके, आणि पुढे सांगितलं ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स। आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर बघा या ठिकाणी दोन ट्रायंगल आहे, एक आहे ABC, हा अँगल घेऊन एक ट्रायंगल बनतो बरं का, इन ट्रायंगल ABC। अँड दुसरा जो ट्रायंगल आहे त्याचं नाव काय करायचं, दुसरा ट्रायंगल बघा, पहिला जो ट्रायंगल लिहिला ABC, B 75 डिग्रीचा मध्ये घेतला, इथं पण हा D 75 डिग्रीचा मध्ये घ्या, EDC अँड ट्रायंगल EDC। आता हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार सिमिलर असतील ते आपल्याला दाखवायचं आहे बरं का। आता पहिली गोष्ट, दोघांमध्ये एक अँगल जो आहे तो 75 डिग्रीचा आहे, तो काय बाबा इक्वल दिलेला आहे, तो आपल्याला दिलेला आहे, आपल्या गिवन मध्ये दिलेला आहे। मग या ठिकाणी लिहू की बाबा इथं आपल्याला अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल EDC हे आपण या ठिकाणी लिहिलं। ओके, हे लिहिल्यानंतर आता बघा या ठिकाणी आपण काय करू, एक तर आपल्याला दिला होता त्याला वाटलंच तर इज इक्वल टू 75 डिग्री लिहू किंवा इज इक्वल टू गिवन लिहू। चला, एक अँगलचा पेअर जो कॉन्ग्रुएंट दाखवला। आता या ठिकाणी मला AA टेस्ट वापरता येऊ शकते। AA म्हणजे काय, दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट दाखवले की दोन ट्रायंगल AA टेस्टनुसार सिमिलर असतात। आता इथं AA टेस्ट मधला एक अँगलची जोडी आपल्याला इथं मिळाली। आता दुसरा कुठला अँगल आहे की जो या ठिकाणी इथं कॉन्ग्रुएंट असू शकतो या दोन ट्रायंगल मधला, तर तो शोधण्यासाठी दोन ऑप्शन असू शकतात। पहिली गोष्ट, एक तर तो कॉमन अँगल असू शकतो किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल। आता इथं अपोजिट अँगलचा विषय दिसत नाही, मग या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल कुठला आहे बघा, दोन ट्रायंगल कुठले आहे बघा, हा जो छोटा ट्रायंगल दिसतोय, हा छोटा ट्रायंगल जो व्हाईट मधला हा आणि हा मोठा ट्रायंगल, दोघांमध्ये कॉमन आहे असा अँगल C आहे। हा जो C अँगल आहे ना या छोट्या ट्रायंगल मध्ये पण येतोय, मोठ्या ट्रायंगल मध्ये पण येतोय। मग आपण लिहू अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C। ओके, हा जो आहे तो कॉमन अँगल आहे, या ठिकाणी लिहू कॉमन अँगल। ओके, कॉमन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, मग दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट, सो देअरफॉर हे दोन्हीच्या दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले। देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर झाले, सिमिलर ट्रायंगल EDC। दोन ट्रायंगल सिमिलर झाले, कुठली टेस्ट, AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर। अशा प्रकारे आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो। आता काय करू, आपण यांचे करस्पॉन्डिंग साइड आणि अँगल लिहून टाकू। चला, दोन ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात। आता ऑलरेडी बघा B आणि D त्याचबरोबर C आणि C दाखवला आहे, तर आपण अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल C, A कॉन्ग्रुएंट अँगल E, A आणि E हे दोन अँगल पण कॉन्ग्रुएंट असणार बघा, हा A आणि हा E हे दोन अँगल पण कॉन्ग्रुएंट असणार, कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल। आणि त्याचबरोबर दोन अँगल तर कॉन्ग्रुएंट असतील, यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असतो। म्हणजे इथं काय असणार, AB अपॉन ED इज इक्वल टू BC अपॉन DC आणि इज इक्वल टू AC अपॉन EC, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल। बघा म्हणजे पहिली दुसरी AB अपॉन पहिली दुसरी ED,
त्याच्यानंतर दुसरी तिसरी BC अपॉन दुसरी तिसरी DC आणि त्याच्यानंतर पहिली तिसरी AC अपॉन पहिली तिसरी EC. अशा प्रकारे करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो या ठिकाणी आपल्याला इक्वल दिसतो. एवढा लक्षात ठेवायचा आहे. आता दुसरा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. तो पण सिंपल आहे. हिचं काय विचारलंय आपल्याला की आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर. हे जे ट्रायंगल दिसतात ते सिमिलर आहे का, असतील तर कोणत्या टेस्टनुसार. आता इथं दोन ट्रायंगल आहे बरं का. इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN हे दोन ट्रायंगल आहेत बरं. आता मगाशी आपण काय केलं, AA टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. पण आता AA टेस्ट वापरू शकतो का, नाही, कारण इथं अँगलचा विषयच नाही. कुठल्याच अँगलचं मेजर दिलं नाही, तर इथं सगळे साईडचे रेशो दिले, साईडचे मेजर्स दिले, सगळ्या साईड दिल्यात ना. मग साईड दिल्यात म्हणजे इथं आपल्याला साईड टेस्ट वापरता येऊ शकते. मग ती कशी असते, इथं करस्पॉन्डिंग साईड जर का करस्पॉन्डिंग साईडचा रेशो जर का कॉमन असेल, इक्वल असेल. बघा एक्झाम्पल PQ अपॉन LM करू बाबा. चला PQ अपॉन LMचा रेशो काढू. किती आहे, PQ 6 LM 3, 6 अपॉन 3, 3 2 जा 6, 3 1 जा 3, म्हणजे 2 अपॉन 1, याला नंबर द्या 1 किंवा नुसतं 2 लिहिलं तरी चालेल. दुसरा रेशो कोणाचा काढू, QR अपॉन MNचा काढू. चला QR अपॉन MN करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काढू. QR 8 MN 4, 8 अपॉन 4, 4 2 जा 8, 4 1 जा 4, इक्वेशन नंबर याला म्हणा 2. त्याच्यानंतरचा रेशो PR अपॉन LN, मग इथं लिहा PR अपॉन LN. PR 10 आहे, LN 5 आहे, 10 अपॉन 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 1 2 आणि 3 या तीन इक्वेशनमध्ये जर बघितलं तर रेशो येतो 2 अपॉन 1, 2 अपॉन 1, 2 अपॉन 1. सगळ्यांचा रेशो इक्वल आला. सो देअरफॉर इथं लिहायचं फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 and 3 या तिघांवरून आपल्याला दिसतं की बाबा PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. हे तिन्ही रेशो कसे इक्वल आहेत. ओके, तिन्ही रेशो इक्वल आहे म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN. कोणती टेस्ट झाली, साईड टेस्ट. साईड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, कारण सगळ्या साईडचा रेशो या ठिकाणी इक्वल आहे. तीन साईडचा रेशो, तीन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो जर इक्वल असेल तर हे जे ट्रायंगल्स आहेत ते साईड टेस्टनुसार काय असणार, सिमिलर असणार. त्याचबरोबर दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट असले तर अँगल टेस्ट. तर ह्या दोन टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहेत, अँगल टेस्ट आणि साईड टेस्ट. परंतु या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त वेळा उपयोगात पडणारी जी टेस्ट आहे ती अँगल टेस्ट, जी मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितली. ठीक आहे, तर हे दोन एक्झाम्पल्स झालेले आहेत. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पहिला दुसरा झाला, आता तिसरा नंबरचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. बघा इथं काय दिलंय, ॲज शो इन फिगर 1.7 2 poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. दोन पोल आहे, एका पोलची हाईट 8 मीटर आहे. बघा हा जो पोल आहे हाईट 8 मीटर आहे, तो 90 डिग्रीमध्ये उभा असतो. दुसरा जो पोल आहे त्याची हाईट जी आहे ती आपल्याला PR दिले 4 सेंटीमीटर 4 मीटर दिलेले आहे. ठीक आहे, पुढे काय दिलंय, इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. हा जो छोटा जो पोल आहे त्याची शॅडो जी आहे ना ती 6 मीटर पडते. किती मीटर पडते, 6 मीटर पडते. म्हणजे सनलाईटने तिची शॅडो जी आहे ती 6 मीटर पडते. तर काय सांगितलं आपल्याला इथं की हाऊ विल बी, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की इथं आपला जो दुसरा जो पोल या ठिकाणी आहे, दुसरा पोल कुठला, AC जो पोल आहे जो 8 मीटरचा आहे त्याची शॅडो किती असणार आहे. म्हणजे 4 मीटरच्या पोलची शॅडो 6 मीटर आहे, तर 8 मीटरच्या पोलची शॅडो किती मीटर असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग आता ते कसं काढणार, या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी जे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला दिसतात, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर असतात. कारण हा जो पोल आहे आणि त्याच्यामधून पडणारी ही जी काही शॅडो आहे या ठिकाणी बघा, या शॅडो आणि शॅडोने जो हा इथे अँगल तयार होतो, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट असणार, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल असतील. हा आणि हा 90 डिग्रीचा असणार. AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर होतात. मग आपण इथे लिहू की बाबा ट्रायंगल PQR किंवा PRQ सिमिलर ट्रायंगल. आपल्याकडे काय ACB हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. आता सिमिलर ट्रायंगल असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असतो बाबा, कॉन्ग्रुएंट असतो. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असतो, इक्वल असतो. मग आपण या ठिकाणी लिहिणार PR अपॉन AC
PR upon AC इज इक्वल टू QR upon BC. ठीक आहे, QR upon BC, QR upon BC आणि परत इज इक्वल टू PQ upon AB लिहू शकतो, पण सध्या काय लिहायची आवश्यकता नाही कारण आपल्याला या दोघांचाच विचार करायचा आहे. आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यू आहेत बाबा इथं लिहा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा PR किती दिलाय बाबा 4, मग इथं लिहा 4 डिवायडेड बाय AC किती दिलाय 8 दिलाय इज इक्वल टू QR किती आहे 6 आणि BC काय बाबा x. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 × x 4x इज इक्वल टू 8 6 जा 48 बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, सो देअरफॉर x इज इक्वल टू 48 आपल्या जागेवर, हा 4 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय 4, सो देअरफॉर x इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8. x ची व्हॅल्यू 12 आली, x ची व्हॅल्यू 12 आली, याचा अर्थ काय बाबा आपल्याकडे x इज इक्वल टू 12 म्हणून लिहू शकतो आपण की शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. ओके, त्या बिगर पोलची शॅडो जी आहे ती 12 मीटर असणार आहे. इथं विचारलं हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम, मग इथं लिहायचं बाबा 12 मीटर शॅडो. ओके, 12 मीटर शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम अशा प्रकारे आपल्याला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा 3rd नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आपला होऊ शकतो. आता पुढचा एक क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे थोडासा वेगळा आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बाबा, इथं बघा काय दिलेलं आहे, यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. इथं AP परपेंडिक्युलर BC दिलाय आणि हा BQ परपेंडिक्युलर AC दिलाय. हे 2 परपेंडिक्युलर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं आपल्याला काय प्रूफ करायचं बघा. एक मिनिट, अरे मच्छर किधर से आ रहा है भाई. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की बाबा सांगितलंय की ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB हे 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. ओके, ये 2 ट्रायंगल को सिमिलर दिखाना है आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी AP7 असेल, BQ8 असेल, BC12 असेल तर AC आपल्याला काढायचं आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. पहिली गोष्ट हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायत, पण सिमिलर दाखवण्यासाठी ते 2 ट्रायंगल कुठं आहे हे आधी शोधलं पाहिजे. बघा बघा कोणते ट्रायंगल, या ठिकाणी पहिला ट्रायंगल जो आहे तो CPA, C इथं आहे, P इथं आहे आणि A इथं आहे. बघा आता हा जो ट्रायंगल आहे ह्याला जरा नीट बघा, जो ग्रीन कलर मधला ट्रायंगल आहे दिसला. ओके, हा ट्रायंगल कुठल्या प्रकारचा आहे, ग्रीन कलर मधला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, इथं राईट अँगल ट्रायंगल आहे 90चा ग्रीन मधला. दुसरा जो ट्रायंगल आहे दुसरा कुठला, आणि हा त्याचा 90 डिग्रीचा अँगल आहे. दुसरा जो ट्रायंगल आहे CQB, C इथं आहे, Q इथं आहे, B इथं आहे, म्हणजे हा बघा इथं असा ट्रायंगल बघा, हा इथं रेड मधला ट्रायंगल. ओके, याला आता जरा जास्त आपण कलर मारू मस्त. ओके, हा आपला रेड मधला ट्रायंगल. ठीक आहे, दिसला रेड ट्रायंगल. 2 ट्रायंगल, एक रेड आहे आणि ग्रीन आहे. आता मी जर तुम्हाला म्हटलं ग्रीनकडे बघा तर नुसता तो ग्रीन दिसला पाहिजे तुम्हाला. आता नुसतं रेडकडे बघा तर नुसता रेड दिसला पाहिजे. जसा अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो तसा या ट्रायंगलमध्ये, या संपूर्ण अँगलमध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर ट्रायंगल दिसला पाहिजे. आता हे 2 ट्रायंगल पहिली गोष्ट सिमिलर दाखवायचे. मग इथं तसं लिहू आपण इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल कुठला बाबा CQB. या 2 ट्रायंगलला सिमिलर दाखवण्यासाठी आपण AA टेस्टचा वापर करूयात. कारण इथं बघा ना, हा एक 90 डिग्रीचा आणि हा एक 90 डिग्रीचा. या 2 ट्रायंगलचा विचार केला तर CPA मध्ये CPA यामध्ये हा 90 डिग्रीचा आहे आणि दुसरा CQB मध्ये हा Q 90 डिग्रीचा आहे. म्हणजे 90 डिग्रीचे 2 अँगलचे पेअर या ठिकाणी आहेत आपल्याकडे. मग इथं तुम्ही लिहू शकता की बाबा अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB इज इक्वल टू 90 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे. झालं. आता एक अँगलचा पेअर दिलाय, दुसऱ्या अँगलचा पेअर शोधायचा. आता इथं मला सांगा रेड कलरचा आणि हा ग्रीन कलरचा या 2 ट्रायंगलमध्ये कुठला अँगल कॉमन आहे. तर बघा C जो अँगल आहे हा कॉमन दिसतोय. बघा C जो अँगल आहे तो दोन्ही ट्रायंगलमध्ये येतो. बघा ग्रीन कलरचा जो APC किंवा CPA जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये पण अँगल C येतोय आणि रेड कलरचा ट्रायंगल CQB मध्ये सुद्धा C येतोय. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C. कारण कुठला अँगल आहे बाबा, कॉमन अँगल आहे. ठीक आहे, कॉमन अँगल. ओके, कॉमन अँगल. ओके, झालं कॉमन अँगल. मग आता इथं 2 अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे हे 2 ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. मग इथं लिहायचं बाबा ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. कोणती टेस्ट झाली इथं बाबा, AA टेस्ट. AA टेस्ट नुसार हे 2 ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर झाले. झालं.
चला एक पार्ट तुमचा प्रूव्ह झालेला आहे की बाबा दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे होते, ते आपण दाखवले. आता यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, पुढे आपल्याला बघा 3 साईड दिल्यात, AP दिले, BQ दिले, BC दिले, AC दिले, AC काढायचे. मग आता इथं काय करू आपण, या दोन ट्रायंगलचाच वापर करू. दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या साईडचा रेशो कसा असतो, इक्वल असतो. मग इथं बघा CP/CQ, CPची गरज नाही आणि CQ काढायचा नाही. तर बघा CP आणि CQ या चौघांमध्ये नाही आहे. मग बघा PA आणि QB, PA म्हणजेच AP आपण QB म्हणजेच BQ, ठीक आहे, इज इक्वल टू, आता राहिला कोण CA म्हणजे AC आणि डिवायडेड बाय CB म्हणजे BC. बघा या चौघांची गरज आहे इथं. ओके, मग इथं लिहायचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल, या ठिकाणी आपण इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण ज्या काही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी ॲड करूयात. बघा AP माझ्याकडे किती आहे, AP 7 आहे, 7 दिली. BQ किती आहे बाबा, 8 आहे, 8 लिहिलं. इज इक्वल टू AC किती आहे, AC काढायचे आणि डिवायडेड बाय BC जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 12, तो या ठिकाणी लिहिला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. 8 × AC 8AC इज इक्वल टू 7 × 12 84. ओके, 7 × 12 84 बिकॉज 12 7 जा 84. आता AC आपल्याला काढायचे, AC आपल्या जागेवर, 84 आपल्या जागेवर, 8 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. मग आता 8 ने 84ला डिवाइड करू, 84ला डिवाइड करायचं 8 ने, 8 1 जा 8, 8 मधून 8 गेले 0, वरून आले 4, 8 0 जा 0. ओके, 4 मधून 0 गेले 4, इथं 0 घेतले, इथं पॉईंट घेतले आणि 8 5 जा आपल्याकडे 40. म्हणून आपल्याकडे AC इज इक्वल टू किती आलं, 10.5. तर अशा प्रकारे आपल्याला हे आन्सर मिळू शकतं, AC इज इक्वल टू 10.5. ठीक आहे, याला आपण मस्त असा बॉक्स करूयात. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. तर सगळे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. तर हा झाला आपला 4 नंबरचा क्वेश्चन. ओके, आता 5th नंबरचा क्वेश्चन आपण बघू पुढे. ओके, बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, इथे जरा नीट व्यवस्थित आपण समजून घेऊयात काही गोष्टी. ठीक आहे, बघा यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं दिलेल्या दिसतात. काय काय दिले बघा, इन ट्रॅपेझियम PQRS, हा जो PQRS जो आहे ना तो ट्रॅपेझियम आहे. ओके, ट्रॅपेझियम म्हणजे त्याच्या अपोजिट साईडची एक पेअर जी आहे ती पॅरलल आहे. म्हणजे PQ आणि आपल्याला SR हे दोघं जण एकमेकांना पॅरलल दिले, PQ पॅरलल SR. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिले बाबा, AR इज इक्वल टू 5 AP, AS इज इक्वल टू 5 AQ, देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 PQ. ठीक आहे, मग पहिली गोष्ट आपण गिवन मध्ये आपल्याला काय काय दिले ते या ठिकाणी आपण लिहू. चला गिवन. ओके, गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, पहिली गोष्ट तुम्ही लिहू शकता की PQ पॅरलल SR. पहिली गोष्ट साइड PQ पॅरलल साइड SR हे दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय दिलेलं आहे बाबा, इथं दिले AR इज इक्वल टू 5 AP, AR इज इक्वल टू 5 AP. आणि दुसरी गोष्ट आपल्याला इथं दिलेलं आहे की AS इज इक्वल टू 5 AQ, AS इज इक्वल टू 5 AQ. ठीक आहे, हे आपल्याला दिले. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, देन प्रूव्ह दॅट आपल्याला काय करायचं आहे, जे प्रूव्ह दॅट करायचं त्याला आपण टू प्रूव्ह मध्ये या ठिकाणी लिहायचं. काय प्रूव्ह करायचं बाबा, SR इज इक्वल टू 5 PQ, SR इज इक्वल टू 5 PQ. चला हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करू बघा, या ठिकाणी प्रूफ लिहू. प्रूफ एकदम सोपं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी दोन ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला सिमिलर दाखवायचे. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल दाखवला की तुमचं आन्सर ऑटोमॅटिकली येतं. आता कुठले दोन ट्रायंगल बघा, हा एक ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी दिसला, हा एक ट्रायंगल आणि दुसरा आपला हा ट्रायंगल जो आहे, हे दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे. बघा हा ट्रायंगल आणि दुसरा आपला हा ट्रायंगल. आता हे सिमिलर दाखवण्यासाठी आपण AA टेस्टचा वापर करतो जो मगाशी केला होता. आता या दोन ट्रायंगलची नावं लिहिताना इथंच लिहा, AR पासून घ्या, ARS बरं का, इन ट्रायंगल ARS. अँड दुसरा जो ट्रायंगल आहे AP दिसतोय ना बघा, APQ दुसरा ट्रायंगल अँड ट्रायंगल APQ. ठीक आहे, या दोन ट्रायंगलमध्ये पहिली गोष्ट बघा, या दोन ट्रायंगलमध्ये कुठले दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट दिसतात. पहिली गोष्ट हा बघा व्हर्टिकल अँगल आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे दोन ट्रायंगल जे आहेत, दोन अँगल जे आहेत, या दोन ट्रायंगलमधले हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला काय करायचं आहे, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. म्हणजे इथं AA टेस्टचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकतो.
म्हणजे दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट दाखवले की तुमचा विषय संपला. आता याच्यामध्ये बघा हा जो वरचा अँगल आहे बघा ARSचा अँगल एचं पूर्ण नाव काय SAR, अँगल SAR कॉन्ग्रुएंट अँगल दुसरा वरचा जो आहे PAQ कॉन्ग्रुएंट अँगल PAQ, कारण हे कुठले आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. चला एक पेअर झाला. आता दुसरा पेअर शोधायचा आहे आपल्याला. दुसरा पेअर कसा शोधणार बघा. या ठिकाणी आपण जर नीट बघितलं तर याच्यामध्ये ह्या दोन पॅरलल लाईन आहे. ही एक पॅरलल आहे PQ SR ला, ठीक आहे. या दोघी जणी एकमेकांना पॅरलल आहे. तर पॅरलल मध्ये येणारे करस्पॉन्डिंग अँगल त्याचबरोबर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. तर इथे बघा ना, इथे अशा प्रकारे जर आपण बघितलं झेड मध्ये येणारे GTV मध्ये बघा, याला जर जॉईंट केलं तर इथं GTV मध्ये येणारा हा Q आणि हा S हे दोन अँगल काय असणारे कॉन्ग्रुएंट असणारे, ठीक आहे. कारण हे झेड मध्ये येतात म्हणजे हे अल्टरनेट अँगल आहे. मग तसं या ठिकाणी आपण लिहू शकतो की बाबा हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. एक आहे PQA अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल यसचं नाव काय RSA हे कुठले अँगल आहेत अल्टरनेट अँगल. ओके, या ठिकाणी वाटलंच तर तुम्ही डिटेलमध्ये लिहू शकता की बाबा PQ पॅरलल SR अँड QS इज ट्रान्सव्हर्सल देअरफॉर अल्टरनेट अँगल आहे ते. ओके, मग आता दोन अँगलचे पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. सो देअरफॉर लिहा ट्रायंगल ARS सिमिलर ट्रायंगल APQ. कोणती टेस्ट झाली AA टेस्ट, ठीक आहे. आता आपण काय केलं, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो इक्वल असतो. सो देअरफॉर आपण लिहू पहिला काय बाबा AR अपॉन AP इज इक्वल टू RS अपॉन PQ, ठीक आहे. आता बघा आपल्याला SR RS म्हणजे SR आणि PQ यांचा रेशो काढायचा आहे आणि AR आणि AP चा रेशो आपल्याला दिलाय. AR आणि AP चा AP आहे का AB आहे बाबा, AR आणि AP दिलाय. मी चुकून AB लिहिलं पण AR आणि AP चा रेशो, ठीक आहे. इथं जरा आपण व्यवस्थित हा लिहू AR आणि AP चा रेशो, ठीक आहे. आता आपण याचा वापर करू. ओके, आणि हे सगळे आपण गोष्टी आपल्याला करता येईल बघा. आता बाकी इथं लिहा करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, ठीक आहे. आता याच्यामध्ये एक काम करू, ARच्या जागेवर AR इज इक्वल टू 5AP असतो. मग ARच्या जागेवर काय लिहा 5AP लिहा आणि डिवायडेड बाय हा AP आपल्या जागेवर इज इक्वल टू RS म्हणजे काय बाबा SR, RSचा अर्थ SR अपॉन PQ. इथं वाटलंच तर ब्रॅकेटमध्ये लिहा AR इज इक्वल टू 5AP हे काय बाबा गिवन मध्ये तुम्हाला ऑलरेडी दिले. इथं वाटलंच तर लिहा गिवन, ठीक आहे. झालं. आता बघा AP कट होईल. या दोघांमध्ये जर बघितलं तर काय काय कट होईल, AP कट होईल. ओके, मग AP कट झाला. आपल्याकडे काय राहिला बाबा 5/1 काय नाही म्हणजे 5/1 इज इक्वल टू SR अपॉन PQ. सो देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. SR इंटू 1 SR इज इक्वल टू 5 इंटू PQ 5PQ झालं. मग इथं लिहा 5PQ SR इज इक्वल टू 5PQ, ठीक आहे. आता याला करा ब्रॅकेट. आपलं झालं. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं SR इज इक्वल टू 5PQ आपल्याला प्रूव्ह करायचं होतं या ठिकाणी ते झालेलं आहे. ओके, प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5PQ. म्हणजे जास्त काय काम करायचं नाही, फक्त दोन ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवून त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल घेतला की आपलं आन्सर आलं. एकदम सिंपल आहे. ओके, आता यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघूयात, ठीक आहे. तो पण असाच आहे बघा. यामध्ये आपल्याला काय दिलं की इथे पण सेम विषय आहे. इथे काय विषय थोडासा फक्त वेगळा आहे. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की बाबा हा पण ट्रॅपेझियम आहे आणि इथं CD पॅरलल आपल्याकडे BA आहे बघा. AB पॅरलल DC बघा, AB पॅरलल DC याचा अर्थ. आणि त्याच्यानंतर इथं दिलाय बाबा O जो पॉईंट आहे तो या ठिकाणी दिलाय मध्ये. इथं दिलंय की बाबा डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. ओके, बघा डायगोनल AC अँड BD हे दोघे जण O पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. तर आपल्याला सांगितलं की AB इज इक्वल टू 20 बघा. हा जो AB आहे तो दिलाय 20. त्याचबरोबर DC इज इक्वल टू 6 दिलाय आणि OB आपल्याला दिलेला आहे OB 15 दिलाय आणि हा OD आपल्याला काढायचा आहे. ओके, मग यासाठी आपण एक काम करू. हे जे दोन ट्रायंगल या ठिकाणी दिसतात ते सिमिलर दाखवायचे.
सिमिलर ट्रायंगल दाखवले त्यांच्या साईडचा रेशो इक्वल असतो, विषय संपला. असंच घ्यायचं आपल्याला. मगाच्या सारखाच आहे बघा. मग इथं दोन जे ट्रायंगल आहे ते कुठले ट्रायंगल आहे? पहिली गोष्ट इन ट्रायंगल बघा. या ठिकाणी आपण एक घ्या ABO, इन ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल. दुसरा जो ट्रायंगल आहे तो कुठला? DCO. ABO अँड DCO बघा. ABO अँड DCO या दोन ट्रायंगलमध्ये. किंवा आपल्याला OB आणि OD काढायचे, मग तुम्ही असं सुद्धा लिहू शकता OBA बरं का. OBA किंवा आणि दुसरा जो आहे OD काढायचा आहे OD बघा. इथं नाव लिहिताना आपण असंही लिहू शकता. नाव लिहिताना पण जरा थोडंसं व्यवस्थित लिहिलं तर गडबड नाही होणार बघा. OB आपल्याला काढायचं आहे म्हणून नाव द्या OBA, इन ट्रायंगल OBA अँड ट्रायंगल OD काढायचं आहे, OB दिल्याने OD काढायचं म्हणून ODC, ट्रायंगल ODC अशी नावं या ठिकाणी आपण लिहू. म्हणजे OB आपण OD वगैरे येईल आपल्यासाठी. ठीक आहे. आता हे दोन ट्रायंगल आहे. आता या दोन ट्रायंगलला जर का सिमिलर दाखवायचं तर मगाशीच आपण दाखवलं की एक तर अपोजिट अँगल असतात, हा आणि हा अपोजिट अँगल आहे. मग इथं लिहायचं की बाबा अँगल DOC कॉन्ग्रुएंट अँगल AOB. हे कुठले अँगल झाले बाबा? हे जे आहेत आपल्याकडं अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. हे अपोजिट अँगल झाले कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हे दिलेलं आहे. दुसरी गोष्ट बघा, इथं मगाशी म्हटलं होतं GTV मध्ये म्हणजे अशा झेडमध्ये येणारे हे अल्टरनेट अँगल, हा D आणि हा B हे दोन अल्टरनेट अँगल आहे, तर हे पण कॉन्ग्रुएंट असणार. मग इथं लिहायचं अँगल CDO कॉन्ग्रुएंट अँगल ABO. हे कुठले बाबा? अल्टरनेट अँगल. मग आता बघा या ठिकाणी दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट झाले, एक अपोजिट अँगलचा आणि दुसरा अल्टरनेट अँगलचा. मग दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. सो देअरफॉर ट्रायंगल CDO किंवा OBA सिमिलर ट्रायंगल ODC. कोणती टेस्ट बाबा? AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. ओके. आता दोन ट्रायंगल सिमिलर तर करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो म्हणून OB अपॉन OD. देअरफॉर OB अपॉन OD इज इक्वल टू BA म्हणजे AB अपॉन CD. बघा AB अपॉन CD. ठीक आहे. इथं लिहायचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. आता OB किती दिलाय आपल्याला? OB कुठे दिलाय का बाबा? OB दिलाय 15 डिवायडेड बाय OD आपल्याला काढायचं आहे. AB दिलाय 20 आणि डिवायडेड बाय CD किती दिलाय बाबा? तुमच्याकडे 6 आहे. ओके. 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 इंटू OD इज इक्वल टू 15 6 जा 90. ओके. आपल्याला OD काढायचं आहे. OD इथंच लिहिलं 90 आपल्या जाग्यावर 20 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. ओके. आता 0 0 गेले म्हणजे 9/2. सो देअरफॉर OD इज इक्वल टू 9/2. 9ला 2ने डिवाइड करा म्हणजे 9च्या हाफ किती झाले? 4.5. मग इथं आपल्याकडे आन्सर येईल 4.5. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा आपल्याला सॉल्व करता येऊ शकतो. एकदम सिंपल आहे, इतकासा अवघड नाही आहे. ठीक आहे. तर हा झाला 6 नंबरचा क्वेश्चन. आता पुढे जाऊयात. आपल्याकडे अजून 2-3 क्वेश्चन बाकी आहेत तर ते आपण बघूयात. ठीक आहे. तर ते बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर जाऊयात पुढे. बघा इथं आपल्याला दिले की ABCD इज अ पॅरलेलोग्राम. आता ABCD जो या ठिकाणी क्वाड्रिलेटरल दिसतोय बरं का, क्वाड्रिलेटरल ABCD बघा अशा प्रकारे हा ABCD आहे. ओके. हा ABCD दिसला तुम्हाला ग्रीनमध्ये. हा एक पॅरलेलोग्राम आहे म्हणजे अपोजिट साईड पॅरलल आणि इक्वल. या दोन साईड पॅरलल आणि इक्वल, या दोन साईड एकमेकींना पॅरलल आणि इक्वल. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय दिलंय की बाबा लाईन DE इंटरसेक्ट रे AB. आता ही जी लाईन DE जी आहे ही या AB ला इंटरसेक्ट करते T पॉईंटमध्ये इथं. ठीक आहे. प्रूव्ह दॅट DE इंटू, आता बघा या ठिकाणी जे काय प्रूव्ह करायचं ते जर आपण बघितलं, बघा पहिली गोष्ट ह्या पॅरलल आहेत एकमेकींना, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हा एक आपल्याकडे पॅरलेलोग्राम आहे म्हणजे अपोजिट साईड पॅरलल असं ते बघितलं. आता जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काय DE इंटू BE. आता DE कुठे आहे बघा, हा DE बरोबर इंटू BE बघा इथं आहे बरोबर. या दोघांचा विषय. अजून कुठल्या दोघांचा? CE इंटू TE. हा CE
आणि हा TE या दोघांचा विषय आहे. ठीक आहे. मग आता हे दोघं जण ह्या सगळ्या ज्या साईड आहेत 4 दिसतात, या कुठल्या 2 ट्रायंगलमध्ये येतात बघा. हा एक ट्रायंगल आहे TBE आणि दुसरा आहे DCE. या 2 ट्रायंगलचा विषय आहे. म्हणजे हे 2 ट्रायंगल जर तुम्ही सिमिलर दाखवले आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल दाखवला की झालं, तुमचा आन्सर ऑटोमॅटिकली येईल. तुम्हाला काय जास्त विचार करायची गरज नाही. मग या ठिकाणी आपण काय करू, प्रूफ लिहायला घेऊयात डायरेक्टली. ओके, प्रूफ लिहायला घेऊ आपण. ओके, तर ते प्रूफ लिहिण्याच्या अगोदर आता हे रफ करतो मी. आपल्याला या 2 ट्रायंगलचा विचार करायचा आहे. पण या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला काय काय कॉन्ग्रुएंट दाखवता येईल बघा. 2 ट्रायंगल आपल्याला जर सिमिलर दाखवायचे असेल तर आपण जास्तीत जास्त कुठल्या टेस्टचा वापर करतो, AA अँगल टेस्ट. मग त्यासाठी जर आपण विचार केला तर या 2 ट्रायंगलमध्ये बघा ना, हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे, हे 2 अपोजिट अँगल आहे. त्याच्यामुळे हे 2 अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले. चला, एक पार्टचा झाला, एक अँगलची पेअर तुम्हाला मिळाली. पण आता दुसरी पेअर काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, इथं जर तुम्ही बघितलं यामध्ये तर बघा, ही जर एक ट्रान्सव्हर्सल जर अशी पकडली, आता बघा हे 2 अपोजिट अँगल झाले. आता ही जर एक ट्रान्सव्हर्सल जर तुम्ही अशी पकडली बघा, आता याच्यामध्ये बघा ना, ही जी साईड आहे AB आणि CD दोघं एकमेकांना काय व्हावं, पॅरलल असणार आहे. बरोबर ना, AB आणि CD पॅरलल. आणि त्याचबरोबर AB म्हणजेच AT ही पॅरलल. आणि जर ह्या TCला जर का आपण ट्रान्सव्हर्सल पकडली तर याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल, हे 2 अँगल जे आहेत ते तुमचे कॉन्ग्रुएंट असणार. कारण ते काय बाबा, करस्पॉन्डिंग अल्टरनेट अँगल आहे. मग आपण एक काम करूयात, पहिले हे अल्टरनेट अँगल जे आहे ते आपण पूर्ण हे करण्याचा प्रयत्न करू. बरोबर का. आता याच्यामध्ये बघा, प्रूफ लिहिताना पहिली गोष्ट आपण लिहू शकतो की AB पॅरलल CD. बाबा, AB पॅरलल CD हे गिवनमध्ये, ओके, हे गिवनमध्ये दिले कारण हा एक पॅरलोग्राम आहे. बरोबर. मग दुसरा पॉईंट तुम्ही काय लिहू शकता, AB म्हणजेच AT, देअरफॉर AT, AB म्हणजेच AT पॅरलल CD. AT आणि CD एकमेकांना पॅरलल आहे. ठीक आहे, AB म्हणजेच AT. आता जर का तिसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता, देअरफॉर अँगल ATD. बरोबर ना, बरं का. मग इथं लिहायचं इफ, बरोबर, वाटलंच तर अँड ट्रान्सव्हर्सल कोण, TD इज ट्रान्सव्हर्सल, TD इज ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सल ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपल्याकडे काय मिळतो, तिसरा पॉईंट वाटलंच तर आपण म्हणू शकतो की बाबा ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपल्याकडे इथं तयार होणारा अँगल हा T आणि हा D हे दोघं जण कॉन्ग्रुएंट असणार. टीचं नाव काय, ATD, अँगल ATD. कॉन्ग्रुएंट अँगल या डीचं नाव काय, ETC किंवा CDE. ओके, हे कुठले अँगल झाले, अल्टरनेट अँगल. ओके, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. ओके, आता यांचं नाव व्यवस्थित लिहू वाटलं तर चौथ्या पॉईंटमध्ये बघा, ATDचं नाव काय, BTE असंही लिहू शकता तुम्ही, अँगल BTE. कॉन्ग्रुएंट अँगल या डीचं नाव लिहू शकता CDE म्हणजे ट्रायंगलशी रिलेटेड. ओके, असं लिहू शकता. आता आपण हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायला घेऊ. चला, हे 2 ट्रायंगल आपल्याला पाहिजे. हा एक ट्रायंगल जो आहे ज्याचं नाव काय, तुमच्याकडं खाली जो ट्रायंगल आपल्याला दिसतोय त्याचं नाव BET घ्या. इन ट्रायंगल BET अँड ट्रायंगल बघा BET आणि CED अँड ट्रायंगल CED या 2 ट्रायंगलमध्ये. ओके, या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला 2 अँगलचे पेअर जर तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवले तर हे 2 ट्रायंगल सिमिलर होतील. मग पहिला जो पेअर आहे तो आपण इथं काढलाय बघा, BTE कॉन्ग्रुएंट अँगल CDE. इथं लिहा फ्रॉम 4 कारण याच्यामध्ये बघा T आणि D, हा T अँगल आणि हा D अँगल हे काय बाबा तुमचे अल्टरनेट अँगल मगाशी दाखवले होते. फ्रॉम 4 वरून तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता आले. आणि दुसरी गोष्ट एक व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता याच्यामध्ये अपोजिट अँगल कुठले बघा, हा E आणि हा E हे दोघं जण अपोजिट अँगल आहे. म्हणजेच याचं नाव काय, BET, अँगल BET कॉन्ग्रुएंट अँगल CED. बरं का, CED हे 2 कॉन्ग्रुएंट आहे कारण अपोजिट अँगल. इथं लिहा अपोजिट अँगल. ठीक आहे, झालं. मग 2 अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट, मग हे 2 ट्रायंगल कसे झाले, सिमिलर झाले. देअरफॉर ट्रायंगल BTE सिमिलर ट्रायंगल CDE. चला, सिमिलर झाले. कोणती टेस्ट झाली, AA टेस्ट नुसार 2 ट्रायंगल सिमिलर झाले. ओके, आता 2 ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो.
मग आपण लिहू शकतो बाबा चला BT अपॉन CD. आता जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये BT आणि CD ची आवश्यकता आहे का नाहीये, पुढच्यांची गरज आहे, TE ची गरज आहे. बघा TE मला TE अपॉन DE इज इक्वल टू BE अपॉन CE. ठीक आहे, CE इथं लिहा करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूयात. बघा या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन DE इंटू BE इज इक्वल टू DE इंटू BE इज इक्वल टू TE इंटू CE किंवा CE इंटू TE. जे तुम्हाला प्रूफ करायचं होतं ते आपलं प्रूफ झालेलं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, बघा DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE म्हणजे हे प्रूफ झालं. म्हणजे हे प्रूफ करण्यासाठी जास्त काहीच नाही केलं आपण, फक्त दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि सिमिलर ट्रायंगलच्या एरियांचा रेशो कसा असतो, सॉरी सिमिलर ट्रायंगल जे आहेत त्यांच्या साईडचा रेशो कसा असतो, इक्वल असतो. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल दाखवलं आणि आपलं आन्सर काढलं. ओके, अशा प्रकारे हा 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो झालेला आहे. आता याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, यस. बघा पुढचा क्वेश्चन आपल्याकडे या ठिकाणी आहे. बघा आता इथं हा खूप सोपा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बाबा, यामध्ये काय काय दिलंय बघा. पहिली गोष्ट, इन द फिगर सेग AC अँड BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. दोघे जण एकमेकांना या P पॉईंटमध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. आता पुढे आपल्याला दिलंय अँड हा रेशो आपल्याला दिलेला आहे. जे दिलंय त्याला आपण काय करू, गिवन मध्ये लिहू. आपला आन्सर इथं पटकन येईल. जे दिलंय त्याला गिवन मध्ये या ठिकाणी आपण लिहू. चला गिवन. गिवन मध्ये काय लिहायचं बाबा, काय दिलंय आपल्याला की AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. खूप सोपा प्रश्न आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय. हे दिले आणि प्रूव्ह दॅट. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट हे दोन ट्रायंगल आपल्याला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे. कुठले ट्रायंगल बाबा, ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. खूप सोपा प्रश्न आहे, लगेच याचं उत्तर आपलं येईल. ठीक आहे, आता याच्यासाठी कोणती टेस्ट आपण या ठिकाणी वापरणार, इथं चला प्रूफ लिहू आपण. बघा आता इथं जर नीट विचार केला तर बघा या दोघांमध्ये दोन ट्रायंगलमध्ये कुठला ट्रायंगल आहे, एक आहे ABP आणि दुसरा CDP बरं का. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP या दोन ट्रायंगलमध्ये बघा ABP आणि CDP मध्ये इथं हा रेशो आपल्याला दिलाय AP अपॉन CP म्हणजे AP अपॉन CP हा एक रेशो दिलाय आणि BP अपॉन DP ह्या दोन साईडचा रेशो दिलाय. म्हणजे बघा ही AP साईड आपल्याला या ठिकाणी दिसते आणि CP या दोघांचा विषय दिलेला आपल्याला. यांना जरा वेगळा कलर घेऊ. बघा ह्या साईडचा रेशो दिलाय आपल्याला या दोन आणि इथं या दोन साईडचा रेशो दिलाय. म्हणजे साईड आहे तुम्हाला SS आहे. मग आता साईड आहे, साईडचा रेशो दिलाय आणि जर आपण हा अँगल आणि हा अँगल हे अपोजिट अँगल जर कॉन्ग्रुएंट दाखवले तर साईडच्या मध्ये अँगल येतोय, साईडच्या मध्ये अँगल येतोय. म्हणजे SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर होऊन जातील. ठीक आहे, मग पहिला पॉईंट आपण काय करू, या दोन ट्रायंगलच्या मध्ये हा रेशो दिलाय AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. ठीक आहे, हा एक रेशो लिहिला कारण गिवन मध्ये आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, गिवन मधलं दिलं. आणि दुसरा पॉईंट, दोन साईडचा रेशो जर का आपल्याकडे इक्वल या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसरा पॉईंट आपण काय करू, या ठिकाणी हे जे दोन अँगल आहेत अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल ते कॉन्ग्रुएंट दाखवू. एकाचं नाव APB अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD. इथं लिहा व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल झालं. आता बघा या ठिकाणी दोन साईडचा रेशो कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे आणि मधला जो एक अँगल आहे त्याचा एक पेअर इक्वल आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. मग डायरेक्टली या ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. कोणती टेस्ट बाबा, साईड अँगल साईड टेस्ट. मग इथं आपण लिहू साईड अँगल साईड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते आपले सिमिलर झाले. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आतापर्यंत 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता, त्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचा जो पॉईंट आहे, पुढचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आता आपण बघूयात. लास्ट अँड बेस्ट, एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये बघा काय काय दिलंय. इन फिगर इन ट्रायंगल ABC पॉईंट D ऑन साइड BC इज सच दॅट अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC.
म्हणजे तुम्हाला जर गिव्हनमध्ये जर लिहायचं झालं तर गिव्हनमध्ये तुम्हाला काहीतरी दिलं आहे, आपल्याला टू प्रूव्ह करायचं काहीतरी, बरोबर, ते सगळं या ठिकाणी लिहायचं, गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहायचं पहिलं. गिव्हनमध्ये काय दिलं की बाबा हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC, ठीक आहे. आणि प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं, CA चा स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. ठीक आहे बाबा, करूयात प्रूव्ह आपण हे. मग त्यासाठी आपल्याला प्रूफ लिहावं लागणार आहे, इथं लिहू प्रूफ. बघा या प्रॅक्टिस सेटमध्ये जर विचार केला तर हे मला प्रूफ करायचं आहे. इथं साईड वगैरे दिसतात, इथं एका साईडचा स्क्वेअर आहे, साईड इंटू साईड आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे जर काहीतरी आणायचं असेल तर आपल्याला अगोदर इथं दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि सिमिलर ट्रायंगलच्या साईडचा रेशो इक्वल दाखवला की विषय संपला. दोन ट्रायंगल फक्त सिमिलर दाखवणं हे पहिलं टार्गेट, आणि त्याच्यानंतर त्यांच्या साईडचा रेशो इक्वल ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस आपल्याला आन्सर बरोबर मिळतं. आता इथं कुठले दोन ट्रायंगल दाखवायचे आहेत, काय दिले, अँगल BAC कॉन्ग्रुएंट ADC. बघा BAC कुठला बाबा, BAC म्हणजे हा मोठा अँगल, बरं का, हा जो अँगल आहे तो अँगल, आणि दुसरा काय बाबा ADC म्हणजे हा अँगल. हे दोन अँगल आपल्याला काय दिलेत, कॉन्ग्रुएंट दिलेत. हे दोन अँगल बाबा एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहे असं यांनी सांगितलेलं आहे, बरोबर. मग आता एक आपल्याला कुठले दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील तर ते आपण या ठिकाणी बघूयात. तर कुठले ट्रायंगल दाखवायचे, ह्या अँगलला धरून जे ट्रायंगल तयार होतात, म्हणजे BAC ला धरून हा जो एक मोठा ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला BAC, बरं का, इन ट्रायंगल BAC, बरं का, इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कुठला बाबा ADC म्हणजे बघा हा छोटा ट्रायंगल, अँड ट्रायंगल ADC, हे दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचे. तर याच्यात पहिली गोष्ट मला दिलेत बाबा, या दोन ट्रायंगलमध्ये हा मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल A, बरं का, BAC, आणि छोट्या ट्रायंगलचा हा अँगल D म्हणजे ADC, हे दोन ऑलरेडी कॉन्ग्रुएंट दिलेत. मग इथे तसं लिहा, अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC, हे काय बाबा गिव्हन. आता एक अँगलचा पेअर तर कॉन्ग्रुएंट झाला. आता दुसरा एक शोधा, म्हणजे AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर होतील. आता दुसरा कुठला, मग या दोनमध्ये कॉमन कोण आहे, असा कुठला अँगल आहे की जो कॉमन आहे. बघा C जो अँगल या ठिकाणी आपल्याला दिसतो, या दोन ट्रायंगलमध्ये जर तुम्ही विचार केला, एक आपला हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा, याच्यामध्ये बघा हा जो छोटा ट्रायंगल आपल्याला दिसतो जो व्हाईटमध्ये, बरोबर, आणि एक मोठा जो ट्रायंगल दिसतो आपल्याला हा मोठा, या दोघांमध्ये C जो आहे तो दोघांमध्ये कॉमन अँगल आहे, बरोबर. मग या ठिकाणी लिहायचा अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C, कारण कॉमन अँगल, ठीक आहे, कॉमन अँगल. मग आता दोन अँगलचे पेअर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत, सो देअरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC. कोणती टेस्ट झाली, AA टेस्टनुसार हे तुमचे दोन ट्रायंगल झाले सिमिलर, ठीक आहे. आता दोन ट्रायंगल सिमिलर तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असतो. मग BACचा काय बाबा, या ठिकाणी बघा BACचा BA/AD, BA आणि AD ची गरज आहे का इथं आपल्याला, जे प्रूफ करायचं त्याच्यामध्ये BA पण नको आणि AD पण नको. बघा जे प्रूफ करायचं त्याच्यात BA पण नको आणि AD पण नको. मग काय बाबा AC/DC, बरं का, AC/DC. चला, AC म्हणजे CA ची गरज आहे, DC म्हणजे CD ची गरज आहे, इज इक्वल टू BC/AC करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, AC इंटू AC चा स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू DC झालं. आता बघा AC चा स्क्वेअर म्हणजे CA चा स्क्वेअर, AC म्हणजे CA चा स्क्वेअर, BC म्हणजेच CB आणि DC म्हणजेच CD. म्हणजे जे तुम्हाला प्रूफ करायचं होतं, काय प्रूफ करायचं होतं, CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD, ते आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे मिळवू शकतो, ठीक आहे. आता हा 9वा प्रश्न झाला, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, हा जो प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 जो आहे तो सुद्धा आपला झाला आहे. लवकरच आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 वरती व्हिडिओ बनवूयात, आणि 4चा जो काही लेक्चर आहे, 4ची व्हिडिओ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.